अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब, आदरणीय माजी खासदार समीरभाऊ भुजबळ, आदरणीय आमदार पंकजभाऊ भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज धाराशिव जिल्ह्याची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची या ठिकाणी आज आम्ही बैठक आयोजित केली होती। या बैठकीला या विभागाचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेबजी खोत हे उपस्थित होते आणि या बैठक घेण्याचा उद्देश अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली गाव तेथे समता परिषदेची शाखा आणि घर तेथे समता परिषदेचा पदाधिकारी हे अभियान घेऊन आम्ही आजची बैठक आयोजित केलेली आहे। काल जालना येथे बैठक झाली, आज धाराशिव येथे बैठक झाली, पुढची लातूर, नांदेड अशा मराठवाड्यातल्या आम्ही 8ही जिल्ह्यात या बैठका घेऊन गाव तेथे समता परिषदेची शाखा आणि घर तेथे समता सैनिक हे अभियान आम्ही या महिन्याभरात राबवत आहोत। आणि फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घरापर्यंत, लोकांपर्यंत आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण पोहोचवण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, आता ज्या झाल्या त्या नेत्यांच्या निवडणुका होत्या आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचून, जसं आपण म्हणतो की 80% आम्ही समाजकारण करतो पण 20% आम्ही राजकारण करतो, म्हणजे काही कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी, त्यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची रणनीती ठरवण्यासाठी आणि ओबीसी संघटन बांधण्यासाठी आमची आज बैठक प्रामुख्याने आयोजित केलेली होती। आणि निश्चितच या बैठकीला या जिल्ह्यातून सर्व तालुका अध्यक्ष, सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि लवकरच एक 100 शाखेचं समता परिषदेच्या 100 शाखा धाराशिव जिल्ह्यात म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये 100 शाखा स्थापन करण्यात येणार आहेत, असं इथले जिल्हाध्यक्ष असतील, आमचे विभागीय अध्यक्ष यांनी सूचना केलेली आहे। आणि निश्चितच आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं असेल किंवा समता परिषदेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल किंवा ओबीसीवर ज्या ज्या वेळेस अन्याय होतो त्यावेळेस आदरणीय भुजबळ साहेब ही रस्त्यावरची लढाई असेल ना, सभागृहाची लढाई लढतात। त्यामुळे निश्चितच ओबीसीला एक आशेचं किरण म्हणून आदरणीय भुजबळ साहेब आहेत। म्हणून ही संघटना ओबीसीसाठी काम करते, सर्व समाजासाठी काम करते आणि सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।